रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारीही पावसाने हजेरी लावल्याने खरीपांच्या पिकांना दिलासा मिळालाय। शिराळा, वाळवा, मिरज, पलूस व तासगाव तालुक्यात मध्यम पाऊस झाला। कवठेमंकाळ, कडेगाव आणि खानापूर तालुक्यात पावसाची रिमझिम सुरूच राहिली आहे। दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता। दरम्यान चांदोली धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झालाय। मागील काही दिवस पावसाने दडी मारली होती, त्यामुळे खरीपाच्या पिकांना पावसाची आवश्यकता होती। गेल्या 2 दिवसांपासून होत असल्याने पावसाने बळीराजाला दिलासा मिळतोय। वातावरणातील बदलांमुळे जिल्ह्यात 2 दिवसांपासून पाऊस होतोय। सकाळपासून ढगाळ वातावरण होतं। 11 नंतर बहुतांश भागात पावसाला सुरुवात झाली आहे। शिराळा, वाळवा, मिरज, पलूस तालुक्यातील अनेक गावांमध्ये दुपारपासून पावसाला सुरुवात झाली। अधूनमधून जोराचा पाऊस होत राहिलाय। कवठेमंकाळ, कडेगाव आणि खानापूर तालुक्यात पावसाची रिमझिम सुरूच होती। जिल्ह्यात पुढील 5 दिवसांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय। महापालिका क्षेत्रात डिजिटल फलक उभे करण्यासाठी 53 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत। त्यामुळे संबंधितांनी डिजिटल फलक उभे करण्यासाठी महापालिकेची रीतसर परवानगी घ्यावी। विनापरवाना डिजिटल लावल्यास छपाई व्यावसायिक आणि लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा उपायुक्त निखिल जाधव यांनी दिलाय। आयुक्त सत्यम गांधी यांनी महापालिका क्षेत्रात डिजिटल लावण्यासाठी जागा निश्चित केल्या आहेत। त्याबाबत डिजिटल व्यावसायिकांना सूचना देण्यात आल्या। महापालिका प्रभाग समिती क्रमांक 1 मध्ये 15 ठिकाणे, प्रभाग समिती क्रमांक 2 मध्ये 12 ठिकाणे, प्रभाग समिती क्रमांक 3 मध्ये 15 ठिकाणे, प्रभाग समिती क्रमांक 4 मध्ये 11 ठिकाणे निश्चित केली आहेत। याची प्रसिद्धी देखील केली गेली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात डिजिटल फलक उभा करण्यासाठी परवानगीची आवश्यकता आहे। विनापरवाना फलक उभे केले तर दंडात्मक आणि पोलीस फौजदारी कारवाई करण्यात येईल अशी तरतूद आहे। विनापरवाना डिजिटल फ्लेक्स, छपाई आणि फलक उभे केले तर दोघांवर देखील कारवाई होणार आहे। त्यामुळे या आदेशाचं पालन डिजिटल व्यावसायिकांनी देखील करावं, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिलाय। संबंधितांनी परवानगीसाठी सहाय्यक आयुक्त यांच्याकडे रीतसर अर्ज दाखल करून परवानगीचा QR कोड प्रसिद्ध करावा, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त निखिल जाधव यांनी दिलाय। तासगाव तालुक्यातील सावळज येथे सुसज्ज आणि सर्व सेवा सुविधायुक्त स्मशानभूमी उभारावी, त्यासाठी 50 लाखांचा निधी आमदारांनी द्यावा। मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने आज तासगाव पंचायत समिती कार्यालयावर तिरडी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे नेतृत्व राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी केलं। मोर्चाची सुरुवात सिद्धेश्वर चौक, वंदे मातरम चौक, बागणे चौक, बसस्थानक चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते पंचायत समिती कार्यालयावर काढण्यात आला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पंचायत समिती कार्यालय परिसरात मोर्चा आला असता पोलिसांनी आंदोलकांकडून तिरडी काढून घेतली। सावळज जिल्हा परिषद गट हा आदरणीय स्वर्गीय आराराबा पाटील यांचा बालेकिल्ला आणि विधानसभेला प्रचंड मताधिक्याने आघाडी देणारा ठरलेला आहे। सावळज गावात मरणोत्तर अंत्ययात्रेची स्मशानभूमी दयनीय अवस्थेत आहे, याची मोठी शोकांतिका आहे। सावळज गावात रस्ते उखडलेत, गटारी नाहीत, स्वच्छता अभाव आहे, नागरिकांना अपेक्षित अशा बहुतेक नागरी सुविधा मिळत नाहीत। त्यात भर म्हणजे सावळज स्मशानभूमी चिंतेचा विषय बनली आहे। सावळज स्मशानभूमी परिसरात कचऱ्याचे ढीग पसरले, त्यातून दुर्गंधीयुक्त वास येतोय। स्वच्छतेचा मोठा अभाव आहेच, लगतच नागरिक उघड्यावर स्वच्छच बसतात। परिणामी अंत्यसंस्कार आणि रक्षा विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना घाणीतून वाट काढत जावं लागतं। तसेच स्मशानभूमीचे वरील शेडचं पत्रे सडून गेलेत। परिणामी नागरिकांना भर पावसामध्ये उभं राहावं लागतंय। जवळपास 20,000 लोकसंख्या आणि मोठी बाजारपेठ असणाऱ्या गावातील स्मशानभूमीची दुरावस्था गावासाठी शोकांतिका आहे। तेव्हा तासगाव कवठेमंकाळचे विद्यमान आमदार रोहित अरार पाटील यांनी तातडीने सावळज स्मशानभूमी नूतनीकरण आणि सेवा सुविधांसाठी 50 लाख रुपये निधी द्यावा। ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध आणि लोकप्रतिनिधी यांच्या या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने आज पंचायत समिती कार्यालयावर तिरडी मोर्चा काढल्याचे निवेदनात राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी म्हटले। मिरजेतील छत्रपती शिवाजी रोडवरून महिला चालत निघाली असता तिला पोलीस असल्याचं सांगून तिच्याकडे असणारे सोने लुटणाऱ्या ठाण्यातील सराई चोरट्याच्या मुसक्यावण्यात पोलिसांना यश आलं। या चोरट्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह 5,25,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय।
स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने माधवनगर परिसरात सदरची कारवाई केली. जहीर अब्बास सलीम काझी असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे. चिपळूण तालुक्यातील काविळतळ येथे राहणाऱ्या फिर्यादी रुकैया साबळे या कामानिमित्त मिरजेत आल्या होत्या. 23 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज रोडवरून त्या चालत निघाल्या होत्या. यावेळी 2 अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आले. त्यांनी पोलीस असल्याचं सांगत पुढे चेकिंग सुरू असून साहेब आहेत ते तुम्हाला विचारतील असं म्हणून साबळे यांच्या हातातील बांगड्या कपड्यात गुंडाळून घेत त्या हात चलाखीने बदलून पलायन केलं. घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषणचं एक पथक चोरट्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई, कर्नाटकातील बिदर, अहिलानगर येथे गेलं होतं. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा सराईत जहीर अब्बास सलीम काझी याने केला असून तो सध्या माधवनगर परिसरात आहे. त्यानुसार पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे माधवनगर जकातनाका परिसरात सापळा रचून त्यास ताब्यात घेतलं. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्याजवळ असलेली पल्सर दुचाकी पुण्यातून चोरल्याचं सांगितलं. यावेळी त्याच्याकडून 40 ग्राम वजनाच्या 4 सोन्याच्या बांगड्या आणि एक दुचाकी असा एकूण 5,25,000चा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयाच्या आदेशानुसार भटकी कुत्री, भटकी जनावरे मुक्त महापालिका शहर करण्यासाठी निवारा केंद्र उभं करावं अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी महापालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे. आयुक्तांनी समडोळी रोडवरील कचरा डेपोच्या जागेत तातडीने निवारा केंद्र उभं करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. माजी आमदार नितीन शिंदे यांनी महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेतली. महापालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांनी आणि जनावरांनी नागरिकांच्यावर हल्ले करून त्यांना जखमी केले. भटक्या जनावरांच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू देखील झालाय. त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढले. या भटक्या कुत्र्यांचा उपाय करण्यासाठी महापालिकेने राबवलेली नसबंदी मोहीम पूर्णपणे अपयशी ठरली आहे. तसेच न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना निवारागृह बांधण्याचे आदेश दिलेले आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली. आयुक्त सत्यम गांधी म्हणाले, भटक्या कुत्र्यांसाठी आणि भटक्या जनावरांसाठी समडोळी रोडवरील कचरा डेपो येथे महापालिकेच्या जागेत कोंडपाडा बांधण्याचा प्रस्ताव महापालिका लवकर तयार करून जिल्हा नियोजन समितीकडे पाठवणार आहे. लवकरच त्या जागेवर भटक्या जनावरांसाठी आणि भटक्या कुत्र्यांसाठी निवारागृह उभा राहील अशी ग्वाही दिली. यावेळी मनोज साळुंखे, अरुण वाघमोडे, श्रीधर मिस्त्री, प्रदीप निकम, अवधू जाधव, अनिरुद्ध कुंभार, गजानन माने, अरविंद यत्नाळे, विकास आवळे, संतोष लोहार, सुमित शिंगे आदी जण सहभागी होते. हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या वतीने सांगली शहरात सायकल आणि बाईक रॅली काढण्यात आली आहे. आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त अश्विनी पाटील आणि उपायुक्त निखिल जाधव यांच्या नियोजनानुसार ही रॅली काढण्यात आली. याची सुरुवात कर्मवीर चौकात अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. तेथून राम मंदिर काँग्रेस कमिटी मार्गे छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये या तिरंगा सायकल रॅलीची सांगता झाली. यावेळी सर्वांनी तिरंगा प्रतिज्ञा केली आहे. महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी प्रतिज्ञा वाचन केलं. यावेळी सहाय्यक आयुक्त विद्या सानप घुगे, क्रीडाधिकारी स्नेहांकिता वरुडे, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे, प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग प्रकाश खेडकर, मालमत्ता व्यवस्थापक धनंजय हर्षद, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, ज्योती सर्वदे, प्रभारी ग्रंथपाल शंकर भंडारी, राहुल मुळीक यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. विटा ते कारवे गावाकडे जाणाऱ्या रोडवर चालत निघालेल्या वृद्धेला अंडी कुठे मिळतात असे विचारून तिच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून चेन स्नॅचिंग करून लंपास करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी जेरबंद केले. या चोरट्याकडून 70,000चे दागिने जप्त केलेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने विट्यात सदरची कारवाई केली आहे. सचिन बजरंग शिंदे असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे. फिर्यादी निर्मला शिंदे या मंगळवार 12 ऑगस्ट रोजी कारवे रोडवरून दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास चालत निघाल्या होत्या. यावेळी संशयित शिंदे हा दुचाकीवरून आला आणि त्याने येथे अंडी कुठे मिळतात असं विचारून त्यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ हिसडा मारून चोरून पलायन केलं. या प्रकरणी निर्मला शिंदे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेत होते. यावेळी पथकातील अधिकारी सिकंदर वर्धन यांना माहिती मिळाली की संशयित सचिन शिंदे याने चेन स्नॅचिंग केली असून तो चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी विट्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी पारे रोडवर सापळा लावून संशयित शिंदे याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. यावेळी त्याच्याकडून चेन स्नॅचिंगमधील 70,000चे दागिने हस्तगत करत पुढील कार्यवाहीसाठी विटा पोलिसांच्या स्वाधीन केले. शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या शिवारात स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकणार आहे. तिरंगा झळकतो आमच्या शिवारात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात हे ब्रीदवाक्य घेऊन बुधगावात मेळाव्याचं आयोजन केले. या मेळाव्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी, खासदार विशाल पाटील, आमदार सतेज पाटील, बच्चू कडू, किसान सभेचे अजित नवले मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शक्तीपीठ बाधित शेतकरी बचाव कृती समितीचे महेश खराडे, उमेश देशमुख, सतीश साखळकर यांनी दिली आहे.
शक्तिपीठ महामार्गामुळे सांगली जिल्ह्यातील ऊस द्राक्ष शेती उद्ध्वस्त होणार आहे. मात्र सांगली, सांगलीवाडी, कर्नाळ, पद्माळे आदींसह कृष्णा आणि वारणा काठावरील सर्व गावे पाण्याखाली जाणार आहेत. बुधगाव ते दानोळी असा सुमारे 15 किलोमीटर उड्डाणपूल सांगलीवाडी मार्गे होणार आहे. या पुलाचा 20 ते 25 फूट भराव असणार आहे. त्यामुळे सांगली शहरासह सर्व गावांना त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे शेती वाचवण्याबरोबरच शहरे आणि गावे वाचवण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. या सर्व बाबींचा विचार राज्य सरकारने करावा आदींसाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले. मेळाव्यापूर्वी तिरंगा झळकतो आमच्या शिवारात, शक्तिपीठ नको आमच्या वावरात हे ब्रीद वाक्यानुसार सकाळी जिल्ह्यात सर्वत्र बाधित शेतीत तिरंगा फडकवण्यात येणार आहे. बुधगाव येथेही मेळाव्यापूर्वी झेंडावंदन करण्यात येईल. याच मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. शामरावनगरमधील महसूल कॉलनीमध्ये महापालिकेने नागरिक आणि मुलांसाठी बगीचा करण्याची ग्वाही दिली होती. मात्र अचानकपणे या ठिकाणी शहरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचं काम सुरू आहे. हे काम बंद करून नागरिकांना महापालिकेने बगीचा विकसित करून द्यावा या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. लवकरच पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आयुक्त यांना भेटून निवेदन देणार असल्याचे संदीप दळवी यांनी सांगितले. ते म्हणाले, शामरावनगर येथील महसूल कॉलनीमध्ये शहरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचं बांधकाम चालू आहे. या उपकेंद्राची येथील नागरिकांना गरज नाही. शेजारी शामरावनगर आरोग्य केंद्र आहे. या परिसरातील नागरिकांना बगीचा हवा आहे, पण हे आरोग्य केंद्र कोणाच्या कोट कल्याणासाठी होतं याची चौकशी करावी. आरोग्य केंद्र बांधत असताना खुल्या भूखंडावर महापालिकेच्या सातबाऱ्यावर नोंद नाही. जमीन ही भोगवटदार वर्ग 2 मध्ये समाविष्ट आहे. या इमारत बांधकाम परवानगी आहे काय? शामरावनगर भाग हा पूरग्रस्त भाग आहे. या भागात कोणतेही बांधकाम होत असताना महापालिका प्रशासन पार्किंगची अट घालून बांधकाम करण्यास सांगते. मग या आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाचे काम रोड लेव्हलला सुरू आहे. हे काम आरोग्य केंद्र दुसऱ्या जागेत मंजूर झाले असता इतरत्र बांधले जाते, कारण या फाईलमध्ये बांधकाम करण्याच्या नकाशामध्ये तफावत आहे. त्यामुळे या ठिकाणी उपकेंद्र न करता बगीचा किंवा क्रीडांगण विकसित करावे अशी मागणी करत नागरिकांनी निदर्शने केली.